न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाचे उमेदवार मेघराज राजे भोसले यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठी घोषणा केली आहे। अहिल्यानगर येथे कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यक्तींशी संवाद साधताना राजे भोसले यांनी सांगितले की त्यांच्या समर्थ पॅनलला पुन्हा संधी मिळाल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात चित्रपटगृह उभारण्याचा उपक्रम राबवला जाईल। राज्यभरात तब्बल 500 चित्रपटगृह निर्माण करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। चित्रपट महामंडळाच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे। या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजे भोसले यांनी आपल्या कार्याचा आढावा घेत मतदारांना पुन्हा एकदा पाठिंबा देण्याचे आवाहन केले। यावेळी बोलताना ते म्हणाले की एकेकाळी पुणे, मुंबई आणि कोल्हापूरपुरते मर्यादित असलेले महामंडळाचे काम आज महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात पोहोचले आहे। कलाकार, तंत्रज्ञ, कामगार आणि निर्मात्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि ग्रामीण भागातही चित्रपटगृहे उपलब्ध व्हावीत यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। या बैठकीला ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे, जिल्हा समन्वयक शशिकांत नजान यांच्यासह अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। निश्चितच पाहिलं तर अचानकपणे लागलेली निवडणूक आहे, आपल्यावर लादलेली निवडणूक आहे। मला फक्त वाईट वाटतं की 700 पेक्षा जास्त मी नगरमध्ये सभासद केले आणि ते 600 पेक्षा जास्त सभासद या मतदानापासून वंचित राहत आहेत। परंतु काही हरकत नाही, येणारं पॅनल सुद्धा आपलंच आहे, संचालक मंडळ आपलंच आहे। जरी आपल्यावर अन्याय झाला असला तरी 1 महिन्याच्या आत मी त्या अन्यायाची परतफेड करणार आहे। सर्व कलाकार वर्गामध्ये कसे होतील आणि त्यांचा गेलेला जो मतदानाचा अधिकार हक्क आहे तो त्यांना कसा मिळेल यासाठी प्रयत्न करेल। त्यात सर्वात महत्त्वाचं मध्ये की नगरमध्ये स्वतःचं ऑफिस व्हावं अशी बऱ्याच वर्षापासून अपेक्षा आहे। त्यामुळे स्थानिक कलावंत, तंत्रज्ञ, इथे एक स्थानिक समिती असेल तर ते सुद्धा ऑफिस आम्ही लवकरच सँक्शन करू। वेगवेगळ्या जिल्ह्यावाईज महामंडळ विकेंद्रीकरण व्हावं। फक्त आमच्या 14 जणांच्या हातात सत्ता नसून ते सर्वांपर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। नवीन कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते यांच्यासाठी आमच्या बऱ्याच गोष्टी आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आहेत। कलाकारांनी आणि मतभेद पाहायला मिळतात संघटनेच्या मार्फत, काय सांगतो? कलाकारांनी कलेसाठी काम केलं पाहिजे। कलेला राजाश्रय नक्कीच हवा। प्रत्येक राजकीय पक्षांचा सांस्कृतिक सेल आहे, त्यामुळे सत्तेत असलेल्या सांस्कृतिक सेल किंवा विरोधात असलेल्या सांस्कृतिक सेल यातून कलाकारांचं हित होत असेल तर निश्चित चांगली गोष्ट आहे। परंतु कलाकारांनी आपापसामध्ये कुठलं राजकारण करू नये। आपण कलाकार आहोत, कलेसाठी आपण काम केलं पाहिजे, आपल्या कलावंतांसाठी काम केलं पाहिजे असं मला वाटतं। त्यामुळं सर्वच राजकीय पक्ष मला नेहमीच पाठिंबा देतात। मी कुठल्याही पक्षाचा मेंबर नाहीये, परंतु कलावंतांसाठी काम करतो आणि एक चांगलं प्रामाणिक काम करतो। त्यामुळे सर्वजणच माझ्या पाठीशी राहतात असं मला वाटतं। सकाळी ज्येष्ठ अभिनेते पाटकर आहेत, त्यांनी म्हटले की पैसे खाल्ल्याचा आरोप त्यांच्यावर झाला, काय सांगतो? निश्चितच पुण्यामध्ये कार्यक्रम विजय पाटकरांनी आयोजित केला होता, त्यात त्यांचा मुख्य सहभाग होता। अशामध्ये जो 50 लाखापेक्षा जास्त त्याच्यावर खर्च करण्यात आला आणि ज्यावेळेस चॅरिटी कमिशनर कोल्हापूरने याची चौकशी लावली, सेपरेट ऑडिटर नेमून 800 पानी रिपोर्ट चॅरिटी कमिशनरनी त्यात दिलेला आहे। अनियमितता प्रचंड त्या व्यवहारात आढळली, कारण चॅरिटीमध्ये 5000 पेक्षा जास्त कुठेही तुम्हाला आपण कॅश पेमेंट देऊ शकत नाही। बेरज चेकला पण एक लिमिटेशन असतात। त्या गोष्टी दिसल्या आणि त्यांनी त्यांच्यावर फाईन दिला की यांनी दंड भरला पाहिजे। त्यानंतर त्यांनी तो दंड भरला नाही, ते हायकोर्टात गेले, हायकोर्टानेही त्यांना दंड भरायला सांगितला। अशा प्रकारे त्याच्यावर अनेक 2 ठिकाणी चॅरिटीमध्ये 2 वेळा, हायकोर्टमध्ये 1 वेळा आरोप सिद्ध झाले। पैसे खाल्ले म्हणजे आपण पैसे खात नसतो, अनियमितता म्हणजे तुम्ही त्यात कुठेतरी सहभागी आहात हे सिद्ध होत आहे। ज्या प्रकारे हायकोर्टाने सिद्ध करून दाखवलं तर तुम्हाला पैसे भरावेच लागणार आहेत, नाही तर उद्या त्यांच्या घरी जप्ती येण्याची शक्यता आहे। पण एकंदरीत तुला असं वाटतं की ज्येष्ठ कलाकारांनी असं पैशाचा अपहार होतोय ज्येष्ठ कलाकारांच्या, कुठेतरी वाईट वाटतं नागरिकांना देखील किंवा प्रेक्षकांना, काय? नाही, सभासदांमध्ये प्रचंड संताप आहे याबाबत, कारण 2200 रुपये फी भरताना त्यांना किती अडचण असते ही सभासदांना माहिती आहे। महामंडळाला कुठलेही शासनाचं फार मोठं अनुदान नाही आहे किंवा कुठला दुसरा इन्कम नाही। हे जे पैसे आहेत ते आपल्याला सभासदांच्या फी मधून मिळालेले असतात। 45-50 हजार सभासद फी देतात, त्यातून उत्पन्न होतं, त्यातून आपण ऍक्टिव्हिटी करतो। अशामध्ये त्या पैशाचा गैरव्यवहार करणे हे अतिशय चुकीचं आहे।
तुम्ही अध्यक्ष असाल, संचालक असाल महामंडळाचे, परंतु तुम्ही एका ट्रस्टचे ट्रस्टी आहात, हे महत्वाचं आहे. तुम्ही एक विश्वासू व्यक्तिमत्व पाहिजे. मी एवढीच खात्री देतो की माझ्या 10 वर्षाच्या काळात एकही रुपयाचा कुठला अशा गोष्ट घडलेली नाही जेणेकरून आमच्या कुठल्याही कार्यकारिणी सदस्यांनी किंवा संचालकांनी कुठलाही गैरप्रकार केला नाही. जास्तीत जास्त फंड्स महामंडळ कसे शिल्लक राहावे, 52 वर्षात जेवढे झाले नाही तेवढे आम्ही 5 वर्षात फंड्स महामंडळामध्ये गोळा केले. महामंडळाचे 3 स्वमालकीच्या प्रॉपर्टी आम्ही खरेदी केल्या 8 ते 10 कोटीपर्यंत. ही गोष्ट आपण संस्थेसाठी केली पाहिजे. संस्थेचा पैसा आपण फक्त सायनिंग अथॉरिटी आहोत, आपण मालक नाहीये. आपण फक्त एक सेवक म्हणून त्या संस्थेत काम केलं पाहिजे आणि तेच मी करत राहिलो. याचमुळे मला निश्चित यश मिळणार आहे, मला माहिती आहे. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.